नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, आता आम्ही चाललो कुठं ग? सरपण आणायला, आणि ते पण लांबवरी डोंगरावर. चल गाव घेतलं, लांब डोंगरावर जायचं. आता आम्ही निघालो सरपला, मांजराडी गेली. बस थोडी, बस 1 मिनिटच बसली नाही, थोडं थांबावं लागतं म्हणतात मांजराडी गेले. कुठं आता इकडे जा. तस हा, चला. आता आपल्याला पारवरी डोंगरावर जायचे बघा, लांब. हा, गॅसवरली भाकर मी खातच नाही. हा, थोडा जीव सांभाळायचा म्हणजे. हा, चुलीवरली कडक लागती. हा, तरी किती भारी आले पीक, तरी किती पीक भारी आले. कटाळाला का ग चालायचा? हा, ऊसाची मुळी घेऊन चालता ना तो येत. सव मुळी कामाची. हो, तर मित्रांनो, आता कुठं राहत ग? आता शिकवायची वावर संपलीत. आता इथून पुढं बरंच लांब जायचंय अजून. आपल्या कुठे शिकायला? वरल्याकडीच्या. चल मग. माऊली 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 माऊली. हा, मित्रांनो, आता मालकीनवरी काही नका जायचं म्हणती. आता इथं आपण गेल्या वर्षी कारखान्यात जाताना तोडलं होतं का, त्याची फांटे फांटे तेच घेतो. हे बघा इथं. तू कर जमा, मी तर वर
शूटिंग काढतो मी तर. ते कसं वाढ बाबा? हा इथे बघायचं नाही. हो. ते नेऊन नडी वडी द्या. तर मित्रांनो आलोत बघा आता पार डोंगराला. तू बांध सरपण, मी तर गोष्ट सांगतो एखादी. तर मित्रांनो आता तिचं सरपण बांधायचं होईपर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ऐकू वाटती का गोष्ट? सांगा बरं. सांगतोच. मित्रांनो असं एक जंगल होतं आणि त्या जंगलात शिकारी शिकार करायचे आणि भाजून खायचे. आणि एक घार, त्याला हिंदी भाषेत बाज म्हणतात, पण आम्ही त्याला गावरान भाषेत घार म्हणतो. घार, मोरघार. मोरघार यायची आणि ते शिकाऱ्याने इकडं तिकडं बघितलं की त्यातलं मांस उचलायची आणि झपाट मारून पळून जायची. एके दिवशी काय झालं, एक कोल्हा आला तिचे 2 पिले घेऊन आणि म्हणाला, तू बी शिकारी मी बी शिकारी, तुला बी काही सापडत नाही, मला बी हे 2 पिले घेऊन कुठं पळता येत नाही. तू एक काम कर, तू माझे पिले सांभाळीत जा, मी तुला खायला आणून देत जाईन, असं कोल्हा म्हणाला. तर भानगड अशी झाली की कोल्हा शिकारीला गेल्यावर त्या घारीनं त्या कोल्ह्याचं एक पिलू खाल्लं. आणि मग कोल्हा शिकार करून आला आणि त्याला दिली आणि म्हणला, माझं एक पिल्लू कुठं आहे? ते मला इथंच कुठंतरी असेल, मी काही बघितलं नाही. कोल्ह्याला वाटलं गेलं असेल इकडं तिकडं, सापडून सापडून छक्क झाला, पण नाही सापडलं. का तर त्या घारीनेच ते पिल्लू खाल्लं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणली, आता तरी ह्याला चांगलं सांभाळ, एक तर गेलं कुठं काय माहीत. मग कोल्हा पुन्हा गेला शिकारीला. मग वापस यायला तर जे राहिलं होतं ते पण पिलू खाल्लं. त्याला वाटलं, कोल्हा शिकारून आला, मला कुठंय माझं पिल्लू? मला कुठंय किंवा आपल्याला काय माहीत नाही, कुठं खेळत होता असं इकडं तिकडं बघ. पण पिलू कोल्ह्याचं खाल्लं त्या घारीनं. कोल्ह्याला पण वाटलं की माझं पिलू यानंच खाल्लं, कारण मी ज्याला रक्षक समजिलं आणि हाच भक्षक निघाला. विश्वासघात झाला माझा. आता मी ह्याला मारते असं म्हणून कोल्ह त्या घारीला माराय गेलं. गार गेली उडून आकाशात. ती कोल्हीन म्हणाली, देवा तूच हिला पंख दिलेस, मी तर हिचं काही करू शकत नाही, आता तूच याचं काय करायचं ते कर. मी मागं पळाय तर हे उडून जाते. मग ती घार अजून जंगलात गेली. जसं रोजच्या प्रमाणात शिकारी शिकार करायचे, भाजायचे, खायचे, अशा प्रमाणात ती पण गेली. आणि मग जशी यांची शिकार भाजत येईल, गडबडीने हिनं दोन्ही पायात शिकार उचलली आणि पळत आपल्या खोप्याकडे आली. पण तिला जाळ चिटकून आली अशीच तिच्या खोप्यावर पिलापाशी टेकली आणि खोप्याला आग लागली. तिचे पिले पण जळाले आणि विझवता विझवता ती पण जळाली. तसं मित्रांनो, ज्यांनी कोणी विश्वासघात केलाय त्याला मात्र त्याचं कर्म सुडीत नाही. हे ह्या गोष्टीतून मी तुम्हाला सांगितलं. आता सरपण बांधायचं झाला असेल, जाऊ आता आपण घरी. तर मित्रांनो सरपण घेऊन तर आम्ही चाललोत गावात.
जपून. हळूच पडशील. हो. हा, आलोच बघा आता घरी. हो. मानपाट ताटली का ग? ताटली. मी आलो जरा माग. मला चलणं होतं वेळ इतकं फास्ट नाही ना. हा, तर भेटूया मित्रांनो उद्याच्याला एका डोंगरदऱ्यातल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.